शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दिल्लीमध्ये भगवा झेंडा. भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव. सर्वच्या सर्व जागा पराभूत करत उद्धव ठाकरेंनी रचला नवा इतिहास. मित्रांनो, दिल्लीच्या तख्तावरती पुन्हा एकदा मराठी रक्त खवळलं आणि दिल्लीवरती फडकला पुन्हा एकदा मराठ्यांचा भगवा झेंडा, म्हणजे महाराष्ट्राचा भगवा झेंडा. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची दिमागदार कामगिरी. मित्रांनो, दिल्लीच्या तख्तावरती पुन्हा मराठी माणूस बसला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून सगळ्यात मोठी भाजपला अद्दल घडवण्यात उद्धव ठाकरेंचं वर्चस्व. मित्रांनो, सर्वच्या सर्व विरोधी पक्ष एकत्र असतानाच उद्धव ठाकरेंनी मिळवलेला हा शानदार आणि दमदार विजय मात्र महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतोय. नेमका कसा मिळवलाय उद्धव ठाकरेंनी आपला विजय आणि उद्धव ठाकरेंचा किती जागेवरती कोणाला केलाय दारुण पराभव, या सगळ्यांचा घेऊया पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये नवीन आढावा. तेव्हा मित्रांनो, आपण जर कडवट शिवसैनिक असाल, जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महाराष्ट्रातील राजकीय महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू. जाऊया महत्त्वाच्या आपल्या बातमीकडे, ज्या बातमीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक आतुरलेला आहे. जी बातमी ऐकण्यासाठी, जी बातमी बघण्यासाठी तमाम शिवसैनिकांना आनंद होतोय. मित्रांनो, होय, तुमच्या साहेबांची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना थेट दिल्लीच्या तख्तावरती भगवा फडकते. तेव्हा मात्र शिवसैनिकांचा अभिमान, शिवसैनिकांचा ऊर भरून येतो आणि हाच शिवसैनिक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचे आभार मानतो. शिवसेना अशी पाहिजे, ती ठाकरेंची पाहिजे. मित्रांनो, सुरुवातीलाच या बातमीकडे पाहूया. मित्रांनो, उद्धव ठाकरेंची शिवसेना दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भगवा फडकवते आणि हा दुसऱ्यांदा वेळ आहे. सामान्य कामगारांच्या भवितव्यासाठी झटत असणारी शिवसेना. मित्रांनो, अखेरी शिवसेना सर्वसामान्य नेत्यांच्या यांच्या कामाची नसून सर्वसामान्य लोकांच्या कामाची आहे आणि या शिवसेनेने रेल कामगार सेना, उद्धव ठाकरेंची रेल कामगार सेना, पश्चिम विभाग रेल्वेचे विभागीय कार्यालय, या संपूर्ण झालेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षांच्या झालेल्या प्रतिष्ठेच्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दमदार आणि शानदार विजय झाला आहे. दिल्ली, जयपूर, गांधीनगर, मुंबई, इकडे पणजी, बेंगळुरू, कोची, या सर्व पट्ट्यामध्ये झालेली ही सगळ्यात मोठी निवडणूक आणि उद्धव ठाकरेंची रेल कामगार सेना दक्षिणेपासून ते दिल्लीपर्यंत आपला भगवा झेंडा कायम ठेवते आहे. या भागामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वर्चस्व कधीही नव्हते. मात्र आता कुठेही सत्ता नाही, महाराष्ट्रात सत्तेवर नाही, मात्र देशाच्या तख्तावरती पुन्हा एकदा आपला भगवा झेंडा फडकवण्याच्या दिशेने शिवसेना, उद्धव ठाकरे यांचा पक्ष पुन्हा एकदा तयार झाला आहे. आणि या झालेल्या निवडणुकांमध्ये रेल्वे कामगार सेनेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तब्बल 51 जागी आपला भगवा झेंडा फडकवला आहे. हा भगवा झेंडा उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा मानला गेला आहे, कारण की ही शिवसेनेची पहिली ऐतिहासिक लढाई होती, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना यासह जवळजवळ 9 पक्ष सामील होते. आणि इकडे इंडिया आघाडीकडून उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीचे बहुतांश दक्षिणेतील आणि उत्तरेतील काही पक्ष मिळून ही निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व पहिल्यापासूनच होतं. मात्र निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पार्टीने आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने भरपूर धनसंपत्ती, पैसा वाटला आणि निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र धनसंपत्ती विरोधात काम, या 2 महत्त्वाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी मात्र अचानकच या भागात बाजी मारली आणि इथे आपला भगवा झेंडा फडकून अतिशय सर्वांना आश्चर्यकारकरित्या हा विजय संपादित केला आहे. हा विजय उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. मित्रांनो, कारण की दिल्लीच्या तख्तावरती उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच हा भगवा झेंडा आहे. त्यामुळे दिल्लीवर देखील नरेंद्र मोदी यांची सत्ता उलटवून, अमित शहा यांची सत्ता उलटवून पुन्हा दिल्लीवरती भगवा झेंडा फडकवण्याच्या दिशेने उद्धव ठाकरेंनी पाऊल टाकल्याची जोरदार महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रातील बड्या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी बाजूला सारत आपला भगवा झेंडा फडकवण्याचं एक सर्वात मोठं शिवधनुष्य पेलल्याची बातमी समोर येते. मित्रांनो, या बातमीमुळे महाराष्ट्रात शिवसैनिकांचा अभिमान, शिवसैनिकांची ताकद पुन्हा एकदा वाढू लागली आहे आणि हा विजय खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं या विजयासंदर्भात? नक्कीच आपण आपल्या प्रतिक्रिया द्या. उद्धव ठाकरेंची शिवसेना दिल्लीवरती भगवा फडकवते. हा ठाकरेंचा पहिला भगवा झेंडा
ऐतिहासिक निकाल ठाकरे यांसाठी पुढील कित्येक वर्ष महत्त्वाचं ठरेल याबद्दल मित्रांनो आपणास काय वाटते आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.